आणि जवळजवळ सगळीकडे आम्ही अशा पद्धतीनं कुठलेही नवीन उमेदवार दिले नाही। एक दोन ठिकाणी अपवाद झाले, कारण त्या ठिकाणी फॉर्म भरून टाकले होते आणि मग दुसरा वेळेवर अल्टरनेट उमेदवार आम्हाला आणता आला नाही। असं केवळ दोनच ठिकाणी घडलेलं आहे, बाकी ठिकाणी आम्ही हे केलेलं नाही। सिंगापूर होणार आहे, मात्र आपण जवळच्या शिरपूरची बरोबरी करू शकलो नाही। जळगाव शहरातील जी उपनगर आहेत त्यांची जी परिस्थिती आहे ती आजही तुम्हाला एक सांगतो, मी सिंगापूर वगैरे कधी म्हणत नाही। आपलं जळगाव हे आपलं जळगाव आहे, आपली संस्कृती वेगळी आहे। जे काही घडलं जळगावमध्ये ते आमच्या काळातच घडलं आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये विकसित जळगाव आपल्याला करायचं आहे। अजित पवारांना की तुम्हाला जर वीर सावरकरांचे विचार पटत नसतील तर तुम्ही लांब राहा किंवा तुमच्याशिवाय पण विचार करा। मला असं वाटतं की सावरकरांचे, वीर सावरकरांचे विचार हे अजितदादांनी त्याचा विरोध करण्याचं कारण नाही, त्यांनी कधी केलंही नाही। म्हणजे मला माहिती नाही त्यांनी केलं असेल तर, आजपर्यंत तरी मी बघितलं नाही। पण हे आमची भूमिका ही पक्की आहे की वीर सावरकरांचा विरोध हा आम्हाला मान्य नाही। बोललो ना आता त्याच्यावर। उद्धव ठाकरेंना पक्ष सरेंडर केल्याचं दोरी म्हणतायत भाजपमध्ये गेल्यानंतर। आता ते त्या पक्षामध्ये होते, त्यामुळे त्यांना त्या पक्षातलं जास्त माहिती आहे। ते शेवटी काही ना काही नाराजी असेल म्हणूनच आमच्याकडे आले की नाही, त्यामुळे ती जी त्यांची भावना आहे ती अनेक लोकांची भावना आहे। मी तुम्हाला एक सांगतो, या त्यांच्या युतीमध्ये सर्वात जास्त नुकसान हे राज ठाकरेंचं होणार। असं आहे की रवींद्र चव्हाणांनी त्या विधानावर स्पष्टीकरणही दिलेलं आहे, दिलगिरी व्यक्त केलेली आहे। त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं आहे की मी फक्त रेकॉर्डबद्दल बोलत होतो की नवीन रेकॉर्ड तयार करा, बाकी विलासरावांच्या बद्दल या महाराष्ट्रात पक्षविरहित सर्वांना आदर आहे। त्यामुळे विलासरावांच्या स्मृती कोणी पुसणार नाही, कोणी पुसू शकत नाही। आम्हाला सगळ्यांना आदर आहे। आम्ही जरी काँग्रेसच्या विरुद्ध लढत असलो तरी देखील विलासरावांच्या संदर्भात आमचं सगळ्यांचं असं मत आहे की महाराष्ट्रातले जे प्रमुख नेते आहेत, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये उत्तम काम केलं, त्यापैकी एक विलासराव आहेत आणि हे स्पष्टीकरण रवींद्र चव्हाण साहेबांनी दिलेलं आहे। आणि याच्या पुढे जाऊन कोणीही निवडणुकीच्या काळात दिलगिरी व्यक्त करत नाही, पण त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे कारण त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघालेला। तर पुढच्या 5 वर्षात विकसित जळगाव करू असं आश्वासन या ठिकाणी फडणवीसांनी दिलेलं आहे। तसंच सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही। अजित पवारांनी सावरकरांच्या विचारांचा कधी विरोध केलेला नाही असं देखील फडणवीसांनी म्हटलं। तसंच ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये सगळ्यात जास्त नुकसान हे राज ठाकरे यांचं झालेलं आहे असं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे। युतीमुळे सर्वात जास्त नुकसान हे राज ठाकरेंचं झालं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय।